नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महा टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा जी 2024 ला असणार आहे त्यासाठी आपण शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2 यासाठी मागील वर्षी विचारण्यात आलेले जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामान्य विज्ञान, समाजशास्त्र आणि बालमानसशास्त्र या सर्व घटकावरती महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत। हे सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला रिव्हिजन म्हणून येणार आहेत। मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे। दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करायचं आहे। आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे डेली आपल्याला याच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न आहे, कृष्णा नदी ही महाबळेश्वर येथून उगम पावते। या वाक्यातील विशेष नाम आपल्याला ओळखायचं आहे। विशेष नाम म्हणजे काय, सर्वात पहिल्यांदा आपल्याला हे माहित असणं गरजेचं आहे। पहा, नाम आणि विशेष नाम, तर या वाक्यामध्ये कोणकोणते शब्द विशेष नाम म्हणून आलेले आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पहा, ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा व महाबळेश्वर। पहा, कृष्णा आणि महाबळेश्वर हे जे आहेत हे विशेष नाम म्हणून या वाक्यामध्ये आलेले आहेत। नदी हा जो शब्द आहे हा फक्त नाम म्हणजे कोणतं नाम लक्षात ठेवा, नामासाठी वापरण्यात आलेला आहे। नदी आणि महाबळेश्वर आणि कृष्णा हे जे आहेत हे विशेष नामासाठी वापरण्यात आलेले आहेत। पहा, कृष्णा हे नदीचं नाव आहे, तर महाबळेश्वर हे एका ठिकाणाचं नाव आहे। यामधून एका विशिष्ट गोष्टीचा बोध होतो, म्हणून हे दोन्ही जे विशेष नाम आहेत कृष्णा आणि महाबळेश्वर। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, स्वयंशिक्षण, स्वातंत्र्य, सहकार्य खालीलपैकी कोणत्या आधुनिक शिक्षण पद्धतीची आधारभूत तत्वे आहेत? पहा, यामध्ये स्वयंशिक्षण, स्वातंत्र्य आणि सहकार्य हे जे आहेत हे 3 महत्त्वाचे आधारभूत तत्व दिलेले आहेत। तर ते कोणत्या आधुनिक शिक्षण पद्धतीची तत्वे आहेत? तर याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 2 तर डाल्टन पद्धत त्याला म्हटलं जातं। पहा, डाल्टन पद्धत काय आहे हे जाणून घ्यायचं आहे। डाल्टन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना एक वर्ग शिक्षक पद्धतीने किंवा वर्ग पद्धतीने शिकवले जात नाही, तर वर्गाऐवजी विविध विषयांसाठी वेगवेगळ्या रूम्स म्हणजेच खोल्या असतात। तर त्या खोल्यांमध्ये पहा, सर्व पुस्तके, संदर्भाची पुस्तके, शैक्षणिक साधने असतात व मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षक देखील उपलब्ध असतात। आणि ही जी पद्धत आहे ही कोणती आहे, तर डाल्टन पद्धत आहे। आणि डाल्टन पद्धतीमध्ये स्वयंशिक्षण म्हणजे स्वतः घेतलेलं शिक्षण, स्वातंत्र्य, सहकार्य ही जी आहेत ही डाल्टन शिक्षण पद्धतीची आधारभूत तत्व आहेत। पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन होत नाही? पहा, खालीलपैकी नाम म्हणजे चिपळ्या, खडावा, ज्वारी आणि प्रधानमंत्री यापैकी कोणत्या नामाचं अनेक वचन होत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर असेल पहा पर्याय क्रमांक 3 तर ज्वारी हे जे नाम आहे याचं अनेक वचन होत नाही। लक्षात ठेवा, पदार्थवाचक नामाचा अनेक वचन होत नाही आणि हे कधी कधी होत असतं, पण या ठिकाणी ज्वारीचं अनेक वचन होत नाही। चिपळ्या, खडावा हे जे शब्द आहेत हे अनेक वचनी शब्द आहेत आणि यामध्ये ज्वारी जो आहे हा एकवचनीच राहतो। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल। यानंतरचा प्रश्न आहे, सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर आणि मोटारसायकल शिकण्यास त्याचा उपयोग आहे डॅश किंवा हे जे आहे हे डॅश संक्रमणाचे उदाहरण आहे। या ठिकाणी एक आपल्याला एक्झाम्पल दिलेला आहे, ज्यावेळी आपल्याला सायकलवरती तोल सांभाळता येतो तर तोच तोल सांभाळता आला की स्कूटर आणि मोटारसायकल चालवण्यासाठी किंवा शिकण्यासाठी त्याचा उपयोग होतो। तर हे जे आहे हे कोणत्या संक्रमणाचे उदाहरण आहे? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर धन संक्रमणाचं उदाहरण आहे। यामध्ये मित्रांनो पहा, एका विशिष्ट परिस्थितीमध्ये मिळवलेले ज्ञान संपादित केलेली जी काही स्किल आहे म्हणजे कौशल्य आहे, तंत्र, वृत्ती, सवयी यांचा उपयोग करून दुसऱ्या परिस्थितीत आपणास होत असतो। अनुकूल, प्रतिकूल किंवा कोणताच नाही तेव्हा त्यास अध्ययन संक्रमण असं म्हटलं जातं। आणि या ठिकाणी महत्त्वाचा शब्द आहे पहा, धन संक्रमण म्हणजे काय? तर धन संक्रमण म्हणजे एखाद्या परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा म्हणजे शिकण्याचा दुसऱ्या परिस्थितीत करावयाच्या अध्ययनावर
अनुकूल परिणाम जर होत असेल तर अशा अध्ययन संक्रमणास धन संक्रमण असं म्हटलं जातं. म्हणजे ज्यावेळी आपण सायकलवरती तोल सांभाळता येतो तर आपण तो तोल सांभाळणं ही जे आहे की कौशल्य आहे हे आपण कशासाठी वापरतो, दुसऱ्या परिस्थिती म्हणजे कोणत्या स्कूटर किंवा मोटरसायकल शिकवण्यासाठी. तर ह्यात उपयोग होत असतो, म्हणजेच हे धन संक्रमणाचं उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वास मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी मित्रांनो हा प्रश्न आपल्याला TCS आणि IBPS पॅटर्न मध्ये खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे. पहा, मिसाईल मॅन म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते. तर मिसाईल मॅन हे जे आहेत हे ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा ओळखलं जातं. पहा, मिसाईल मॅन या नावानं. आणि मित्रांनो अजून एक प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. पहा, डॉक्टर अब्दुल कलाम यांचं आत्मचरित्र कोणतं आहे. तर अग्निपंख. पहा, अग्निपंख हे जे आहे हे त्यांचं आत्मचरित्र आहे, विंग्स ऑफ फायर. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, जे स्रोत कोणत्याही पद्धतीने कधीही निर्माण करता येत नाहीत त्यांना डॅश असे म्हटले जाते. पहा, प्रश्न हा देखील खूप महत्वाचा आहे. असे कोणते स्रोत आहेत की ते कोणत्याही पद्धतीने त्यांना परत निर्माण करता येणार नाही, अशा स्रोतांना काय म्हटलं जातं. तर त्यांना म्हटलं जातं अनवकरणीय शोध. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पहा, अनवकरणीय स्रोत कशाला म्हटलं जातं, जे स्रोत कोणत्याही पद्धतीने परत तयार करता येत नाहीत किंवा त्यांना परत निर्माण करता येऊ शकत नाही, असे सर्व जे स्रोत आहेत ते अनवीकरणीय स्रोतामध्ये येतात. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, एका वेळी एक पायरी, ताबडतोब पडताळा, सक्रिय प्रतिसाद ही तत्वे असलेली क्रमवित अध्ययन खालीलपैकी कोणत्या उपपत्तीवर आधारलेले आहे. पहा, प्रश्न हा देखील महत्वाचा आहे. एका वेळी एक पायरी, ताबडतोब पडताळा, सक्रिय प्रतिसाद ही तत्व असलेले क्रमवित अध्ययन खालीलपैकी कोणत्या उपपत्तीवर आधारलेले आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 तर साधक अभिसंधान पद्धती किंवा साधन अभिसंधान उपपत्तीवर ते आधारलेलं आहे. यामध्ये पहा, साधक अभिसंधान म्हणजे काय, तर विशिष्ट उद्दिष्ट कृतीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली असे त्याला आपण म्हणतो. आणि या साधनीभूत होण्याच्या अभिसंधानास साधक अभिसंधान असं म्हटलं जातं. या ठिकाणी आपण पूर्णपणे एक व्याख्या घेतलेली आहे. आणि मित्रांनो हे काही जे प्रश्न आहेत हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला प्रिव्हियस क्वेश्चन पेपर मधीलच आपण घेतलेले आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, विभक्तीच्या अर्थाने काही शब्दयोगी अव्यय लागतात त्या रूपास डॅश असं म्हटलं जातं. पहा, प्रश्न हा देखील खूप महत्वाचा आहे. मराठी व्याकरणातील इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे. एका ठिकाणी आपण त्याला व्याख्या म्हणू शकतो. तर विभक्तीच्या अर्थाने काही शब्दयोगी अव्यय लागतात तर त्या रूपाला काय म्हटलं जातं, तर त्या रूपाला म्हटलं जातं विभक्ती प्रतिरूपक अव्यय. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पहा, विभक्ती प्रत्ययांची कार्य करणाऱ्या शब्दयोगी अव्ययांना विभक्ती प्रतिरूपक अव्यय असं म्हटलं जातं. ही जी आहे ही विभक्ती प्रतिरूपक अव्ययाची व्याख्या आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, बाळ गंगाधर टिळक संपादित करत असलेले मराठी भाषेतील दैनिक वृत्तपत्र खालीलपैकी कोणते होते. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला अजून एक प्रश्न विचारला जातो. पहा, तर लोकमान्य टिळकांची काही जे महत्वाची वृत्तपत्र आहेत तर ते कोणी लिहिली असाही प्रश्न आपल्याला विचारला जातो. या ठिकाणी काय विचारलंय की बाळ गंगाधर टिळक हे संपादित करत असलेले मराठी भाषेतील दैनिक वृत्तपत्र कोणते आहे. तर ते आहे ऑप्शन क्रमांक 3 तर केसरी हे जे आहे हे दैनिक वृत्तपत्र होतं आणि बाळ गंगाधर टिळक हे त्याला संपादित करत होते. या या वृत्तपत्राविषयी अजून जर आपल्याला माहिती पाहिजे असेल तर पहा, केसरी हे महाराष्ट्रातील पुणे शहरातून प्रकाशित होणारे मराठी भाषेतील एक दैनिक वृत्तपत्र होते. 4 जानेवारी 1881 रोजी बाळ गंगाधर टिळक यांनी या वृत्तपत्राची सुरुवात केली. पहा, यावर अजून एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर केसरी या वृत्तपत्राची सुरुवात कोणी केली, बाळ गंगाधर टिळक यांनी केलेली आहे. डेट विचारली आपल्याला 4 जानेवारी 1881 साली. या ठिकाणी अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी जनतेला स्वातंत्र्य चळवळीस उद्युक्त करावयाच्या व सामाजिक परिवर्तनांसाठी जनजागृतीचा एक महत्वाचा भाग या विचारांनी 1881 मध्ये केसरी हे जे वृत्तपत्र आहे हे सुरू केलेलं आहे. वर्ष लक्षात ठेवा 1881. अजून जर इम्पॉर्टंट असेल तर डेट सुद्धा लक्षात ठेवा 4 जानेवारी 1881. कोणत्या ठिकाणी प्रकाशित होत होतं, तर पुणे या ठिकाणी प्रकाशित होत होतं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे शब्दांच्या खालील जातींपैकी अविकारी जात कोणती आहे? पहा, हे 4 जाती दिलेल्या आहेत, त्यापैकी आपल्याला अविकारी जात ओळखायची आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2. तर क्रियाविशेषण हे जे आहे हे अविकारी जातीमध्ये येतं. या ठिकाणी पहा मित्रांनो, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय या ज्या आहेत ह्या 4 अविकारी जाती आहेत. म्हणजेच यांच्या रूपात, लिंगात आणि वचनामध्ये विभक्ती यामध्ये बदल होत नाही. म्हणजेच हा अविकारी जात आहे. कोणती? क्रियाविशेषण. आणि जर अजून आपल्याला बाकीच्या 3 पाठ करायचे असतील तर पहा, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय ह्या 4 अविकारी जाती आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे बाल गुन्हेगारी होण्याचे खालीलपैकी सामाजिक कारण कोणते आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला सामाजिक हा शब्द टाकलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न थोडासा अजून कॉम्प्लिकेटेड होतो. तर बाल गुन्हेगारी होण्याचं सामाजिक कारण कोणतं आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर आर्थिक विषमता असणे हे जे आहे हे बाल गुन्हेगारी होण्याचं सामाजिक कारण आहे. यामध्ये लक्षात ठेवा, सामाजिक कारण कोणतं आहे? आर्थिक विषमता असणे. आणि या ठिकाणी कुटुंबात जर आई वडिलांची भांडणे होत असतील तर हे जे आहे हे कौटुंबिक कारण आहे. या ठिकाणी हे जे आहे हे कौटुंबिक कारण आहे. आणि सामाजिक कारण कोणतं आहे? तर आर्थिक विषमता असणे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे हॅलेच्या धूमकेतूला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास साधारणतः किती वर्ष लागतात? पहा, हॅलेचा जो धूमकेतू आहे तर या धूमकेतूला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा मारण्यासाठी किती वर्षांचा काळ लागतो? मित्रांनो, हा प्रश्न खूप परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि हा एकदम सोपा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर 76 वर्ष लागतात. पहा, हॅलेचा धूमकेतू सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी. म्हणजेच एक वेळा जर हॅलेचा धूमकेतू आपल्याला दिसला तर तो नंतर 76 वर्षांनीच आपल्याला परत दिसू शकतो. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती संघटना क्रांतिकारी संघटना नव्हती? पहा, यामध्ये अभिनव भारत, अनुशीलन समिती, आर्य समाज आणि युगांतर यापैकी अशी कोणती संघटना होती की ती क्रांतिकारी संघटनेमध्ये येत नव्हती? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर आर्य समाज ही जी संघटना होती मित्रांनो ही क्रांतिकारी संघटनेमध्ये येत नव्हती. यामध्ये अभिनव भारत, अनुशीलन समिती आणि युगांतर ह्या क्रांतिकारी संघटना म्हणून ओळखल्या जात होत्या. यामध्ये आपण 4ही ज्या महत्वाच्या संघटना आहेत त्यांची माहिती पाहूया. तर अभिनव भारत ही जी आहे ही 1900 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नाशिकमध्ये मित्रमेळा या क्रांतिकारी गुप्त संघटना स्थापन केली होती आणि पुन्हा 1904 मध्ये याच संघटनेला अभिनव भारत हे नाव देण्यात आलं. या ठिकाणी प्रश्न हा खूप महत्वाचा आहे. तर अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारतची स्थापना केली होती. या ठिकाणी कॉम्प्लिकेटेड प्रश्न पहा, 1900 मध्ये मित्रमेळा या नावाने संघटना सुरू केली आणि 1904 या वर्षी याच संघटनेला मित्रमेळा संघटनेला अभिनव भारत हे नाव दिलेलं होतं. या ठिकाणी अनुशीलन समिती आहे. तर बंगालमध्ये ही क्रांतिकारी संघटना कार्यरत होती. अरविंद घोष आणि त्यांचे बंधू बारिंद्र कुमार घोष हे जे आहे या संघटनेचे प्रमुख होते. यानंतर युगांतर ही देखील पहा बंगालमधीलच एक महत्वाची संघटना होती आणि यामध्ये आर्य समाज ही महत्वाची एक संघटना आहे. ही क्रांतिकारी संघटना नव्हती आणि आर्य समाज या संघटनेची जी स्थापना आहे ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 3 आर्य समाज ही जी आहे ही क्रांतिकारी संघटना नव्हती. यानंतरचा प्रश्न आहे सॅलोवी व मेयर यांनी दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेचा घटकातील आत्मप्रचिती या घटकात खालीलपैकी कोणता उपघटक समाविष्ट येत नाही? प्रश्न हा देखील खूप महत्वाचा आहे. यामध्ये कोणी सांगितलं आहे? सॅलोवी आणि मेयर यांनी दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मप्रचिती या घटकात खालीलपैकी कोणता उपघटक समाविष्ट नाही? तर उत्तर होईल याचं पर्याय क्रमांक 1. तर आत्मनियंत्रण हा जो घटक आहे हा समाविष्ट या ठिकाणी करण्यात आलेला नाही. लक्षात ठेवा, भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना प्रथम जॉन मेयर आणि पीटर सॅलोवी यांनी मांडली होती. 1980 मध्ये यामध्ये स्वजाणीव, भावनिक नियंत्रण इत्यादींचा समावेश देखील केला होता. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे स्त्रीलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पहा, स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे. यामध्ये स्त्रीलिंगी शब्द कोणता असणार आहे? सरळ सरळ सांगता येतं. ऑप्शन क्रमांक 4 खुर्ची हा जो शब्द आहे हा स्त्रीलिंगी शब्द आहे. यामध्ये पहा फळा आपण काय म्हणतो? तो फळा. म्हणजे तो म्हणजे काय झालं? पुल्लिंगी झालं. ते झाड म्हणजे काय झालं? तर पहा ते झाड म्हणजे नपुसकलिंगी झालं.
तो नकाशा म्हणजे कसा झाला तर तो देखील पुल्लिंगी झाला. आणि ती खुर्ची म्हणजेच काय तर खुर्ची म्हणजे स्त्रीलिंगी झाली. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. या ठिकाणी सर्वात महत्वाचा एक घटक आहे पहा लिंग ओळखण्यासाठी. लक्षात ठेवा, जर तो असेल तर तो हा पुल्लिंगीमध्ये येतो, ते असेल तर ते नपुसक लिंगीमध्ये येतं आणि ती असेल तर ती स्त्रीलिंगी या शब्दामध्ये येत असतं. या ठिकाणी आपल्याला हे खूप महत्वाचा घटक आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल खुर्ची. यानंतरचा प्रश्न आहे, चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका रंगून जातो की त्याला स्थळ काळाचे भान राहत नाही. हे डॅश अवधानाचे एक उदाहरण आहे. या ठिकाणी आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे पहा. तर ते कोणत्या अवधानाचं उदाहरण आहे आपल्याला हे सांगायचं आहे. ज्यावेळी एखादा चित्रकार चित्र रंगवण्यात किंवा चित्र काढण्यामध्ये इतका काही मग्न असतो की त्याला त्या ठिकाणचं जे स्थळ आहे किंवा जो काळ काय आहे, टाइम काय आहे याचं भान राहत नाही, तर ते कोणत्या अवधानाचं उदाहरण आहे. तर हे आहे पहा अभ्यस्त अवधानाचं उदाहरण. पर्याय क्रमांक 1. तर यामध्ये पहा अवधानाचे मुख्य 3 प्रकार आहेत. अनैच्छिक अवधान, ऐच्छिक अवधान आणि अभ्यस्त अवधान. यामध्ये आपलं महत्वाचं काय आहे तर अभ्यस्त अवधान हे आपल्याला पाहायचं आहे. तर एखाद्या विषयात गोडी किंवा आवड निर्माण झाल्यानंतर त्या विषयाकडे आपोआप आपलं लक्ष जातं. तर या विषयाने किंवा त्या विषयाकडे लक्ष देण्याची जी सूचना आपल्याला द्यावी लागत नाही. या ठिकाणी उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर चित्रकार आणि कलावंत हे जे आहेत यांना किंवा हे जे एखाद्या गोष्टीमध्ये रंगून गेले किंवा मग्न जर झाले तर त्यांना कसल्याही पद्धतीचं भान राहत नाही. म्हणजेच त्या गोष्टीमध्ये विशेष लक्ष देतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 तर अभ्यस्त अवधानाचं हे उदाहरण आहे. यानंतरचा प्रश्न आहे, जेव्हा मी जात चोरली या कथासंग्रहाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. मित्रांनो, TCS असो किंवा IBPS असो त्यामध्ये हा प्रश्न दोन्ही ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आणि अशाच पद्धतीचे आपल्याला कथासंग्रह, कादंबरी, काव्य असे खूप काही महत्त्वाचे मराठीतील असणारे प्रसिद्ध लेख आहेत. तर त्यांचे लेखक देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. या ठिकाणी जेव्हा मी जात चोरली हा कथासंग्रहाचा कोणाचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल. पर्याय क्रमांक 3 तर बाबूराव बागुल यांनी लिहिलेला आहे पहा जेव्हा मी जात चोरली होती हा कथासंग्रह. त्यांच्याविषयी आपण अजून महत्वाचे 2 पॉइंट्स पाहूया. तर बाबूराव बागुल हे जे आहेत हे दलित साहित्यासाठी ओळखले जाणारे मराठी लेखक आणि कवी होते. विद्रोही दलित कथांचे प्रमुख उद्गाते म्हणून बाबूराव बागुल यांची ओळख आहे. या ठिकाणी हे देखील वाक्य इम्पॉर्टंट आहे पहा. विद्रोही दलित कथांचे प्रमुख उद्गाते म्हणून कोणाला ओळखलं जातं बाबूराव बागुल यांना. त्यांचे कथासंग्रह पहा जेव्हा मी जात चोरली आणि मरण स्वस्त होत आहे. कविता संग्रह त्यांचा वेदा आदी तू होतास आणि कादंबरी पहा अघोरी, अपूर्वा, कोंडी, पावसा भूमिहीन आणि सरदार सूड हे जे आहेत हे त्यांच्या महत्वाच्या कादंबऱ्या आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, गेसेल यांनी विकासाची संकल्पना मांडताना डॅश या गोष्टीवरती भर दिलेला आहे. या ठिकाणी गेसेल हे जे आहेत हे एक मानसशास्त्रज्ञ होते. तर त्यांनी विकासाची संकल्पना मांडताना कोणत्या गोष्टीवरती अधिक भर दिला. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 तर गुणविशेषण या गोष्टीवरती त्यांनी सर्वात जास्त भर दिला होता. कोणी गेसेल यांनी. ज्यावेळी गेसेल विकासाची संकल्पना जर एक्सप्लेन करत होते त्यावेळी गुणविशेष हा त्यातील महत्वाचा घटक होता. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, विकाराच्या सहाय्याने पेशीतील कार्बोदके आणि मेदाचे ऑक्सिडीकरण डॅश मार्फत केले जाते. पहा विकाराच्या सहाय्याने पेशीतील कार्बोहायड्रेट म्हणजेच कार्बोदके आणि मेदाचं ऑक्सिडीकरण कोणामार्फत केलं जातं तर ते तंतुकणिके मार्फत केलं जातं ऑक्सिडीकरण. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डॅश हा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग आहे. म्हणजे खालीलपैकी असा कोणता महामार्ग आहे जो उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेला जोडण्याचं काम करतो. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर ग्रँड ट्रॅक महामार्ग हा जो आहे हा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेला जोडणारा एक महत्वाचा महामार्ग आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते पहा महत्वाचे आपले 20 प्रश्न आणि हे 20चे 20ही प्रश्न आपल्याला प्रिव्हियस क्वेश्चन पेपर मधील घेण्यात आलेले होते. आपल्याला या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो आपल्याला प्रत्येक व्हिडिओची जर PDF अगदी फ्री मध्ये मिळवायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम आहे त्याला देखील जाऊन आपण जॉईन करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.